विद्यार्थी मित्रांनो, आज मी इयर ड्रॉप पडलेल्या मुलांना एक रोड मॅप देणार आहे। छोट्या छोट्या गोष्टी सांगतो आहे त्या फॉलो करा। आपल्याला इयर ड्रॉप नंतर आपले विषय पण क्लिअर केले जातील आणि त्याच्यानंतर आपली चांगली प्लेसमेंट पण होईल। यावरती आपण छोट्या टिप्स मी देईल त्या फॉलो करा, नक्की तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट येईल। मित्रांनो बघा, काही महत्त्वाचे पॉइंट की पहिला पॉइंट देतो की जे झालं ना ते आपण ऍक्सेप्ट करायचं। भरपूर वेळा आपल्याला अपेक्षित नसतं, पण इयर ड्रॉप पडून गेला, कुठल्या इयरला असतो तो, मग इयर ड्रॉप पडला ना, आता काय होईल, माझं फ्युचर कसं होईल, जॉब भेटेल का, विषय निघतील का, किती वेळा पेपर देतो निघत नाही, असं टेन्शन प्रत्येकाला येतं। पण एवढा विचार करायचा नाही, झालं स्वीकार करायचं, झालं ना ओके आहे, ठीक आहे, झालं ते झालं, माझ्यासोबतच नाही माझ्यासोबत हजारो पोरांसोबत पण झालंय। सो ते आता ऍक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं की काय करू शकतो, याच्यावर काय काम करू शकतो। मग पुढे येतं आपल्याला की आपल्याकडून पहिली गोष्ट त्याच्यात क्लिअर करायची आपल्याला की आपल्याकडनं काय चुका झाल्या, का आपण अभ्यास प्रामाणिकपणे केला होता का, अभ्यास जर केला होता तर मग आपण पेपर प्रॉपर लिहिले का, 2-4 वेळा पेपर टाइम लावून स्वतः घरी सोडून बघितले का डायरेक्ट पेपरला गेलो तोच आपला पेपर झाला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले होता का, किंवा पेपर लिहिताना पेपर लिहिला स्वतः सोडून बघितला, शिक्षकांकडून आपल्या पेपर चेक करून घेतला का, त्यांच्याकडून चुका समजून घेतल्या का, अभ्यास खरोखर केला का, मॅथमॅटिकल सब्जेक्ट आपल्याला समजायचे का, डेरिव्हेशन पाठ केले का उत्तर अर्धवट लिहून आलो, पूर्ण उत्तर लिहिले का, अक्षर चांगलं होतं का, ह्या बारीक बारीक गोष्टी असतात। पण ह्या गोष्टी आपल्याला विषय बॅकलॉग राहण्यासाठीच मदत करतात। त्यामुळे तो बॅकलॉग राहण्यासाठी ह्या मदत करणाऱ्या गोष्टी कुठे, त्या एका कागदावर आहे ना 8-10 गोष्टी लिहून काढा आणि त्याच गोष्टी आपल्याला ह्यावेळी टाळायच्या आहेत। कळतंय तुम्हाला? पहिली गोष्ट तर मी क्लिअर केली की माइंडसेट ठेवा की आता झालं ते झालं, आपण बदलू नाही शकत ना, मग आता पुढे आपण चांगलं काय करू शकतो का, आपल्याला यावेळी आपल्याला ऑल क्लिअर व्हायचंय आणि पूर्ण सेमिस्टर मध्ये चांगले मार्क घ्यायचे, कारण पुढे प्लेसमेंटला पण फायदा झाला पाहिजे। मग त्यासाठी आपल्याला मेन काय गोष्ट होती, ज्या चुका केल्या ना त्या 10ची 10 चुका लिहून काढा आणि त्या आता करायच्या नाही, याच्यावर ठाम राहायचं। त्या चुका टाळल्या, जसं मगाशी सांगितलं चुका, की आपोआप आपल्याला कॉन्फिडन्स यायला लागेल आणि एकदा कॉन्फिडन्स लागला की अभ्यास करायला लागतो। आपण अभ्यास करायला लागलो हळूहळू 2 तास 4 तास 8 तास मग असा अभ्यासाचा टाइम वाढत जातो, आपल्याला मजा यायला लागते, मग ते विषय जे अवघड होतात सोपे वाटायला लागते, सोपे वाटायला लागले की मग आपण काय करतो, फोकस होतो, फोकस झालो, कॉन्फिडेंटली अभ्यास करायला लागतो। मग आपला अभ्यास कंप्लीट झाला की रिव्हिजन होते, रिव्हिजन झाली प्रश्नपत्रिका सोडवतो, मित्रांना शिकवतो आणि मित्रांनाही शिकवायला सुरुवात करा। जो टॉपिक तुम्ही केला ना त्याची रिव्हिजन आपण करायला कंटाळ करतो, पण एखादा फ्रेंड जो वायडी आहे किंवा ज्याला तो विषय येत नाही त्याला बोलवा ना, त्याला तो विषय शिकून द्या, शिकवल्याने काय होईल, त्याला पण कॉन्फिडन्स वाढेल, बरोबर, तुमचा फोकस वाढेल, तुम्हाला मजा यायला लागेल ह्या पद्धतीने। ओके, आणि अभ्यास करताना असं नाही की डायरेक्ट 10-12 तास रोज करा, एवढं जनरली सूत्र आहे इंजिनिअरिंग मध्ये की जेवढे विषय बॅकलॉग आहे किंवा जेवढे विषय आहेत तेवढा तास अभ्यास केला पाहिजे। 8 विषय तर 8 तास झाला पाहिजे, पण लगेच 8 तास होईल का, नाही होणार। पहिल्यांदा 3-4 तास, मग काही दिवस 1 तास वाढवला, काही दिवस अजून 1 तास वाढवला, असं करत करत 1-2 महिन्याने तुम्ही 8-8 तास दररोज अभ्यास करणार। ऑब्व्हियसली अभ्यास आपल्याला करायचा आहे, कारण आपल्याला बॅकलॉग क्लिअर करायचे, आता ऑल क्लिअर व्हायचंय, प्लेसमेंटसाठी पण करण्यासाठी आपल्याला चांगले मार्क पण आले पाहिजे, बरोबर। सो या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत आणि हे करता करता सपोर्ट टीम आपल्याला गरजेची। सपोर्ट टीम म्हणजे काय, कोणी आपला मित्र असेल, कोणी मैत्रीण असेल, कोणी नातेवाईक असेल, कोणी असेल, घरचे असतील, आपले प्रॉब्लेम समजून घेता, कोणी शिक्षक असतील समजून घेता, आपल्याला चिडचिड करत नाही, झालं आपल्याला त्याच्यावरती शांतपणे आन्सर देतं आणि काही टेन्शन आलं की आपण जर त्यांना बोलल्यानंतर आपल्याला जर बरं वाटतं, याच्याशी बोललो हा टेन्शन मधून बाहेर काढतो, बरं वाटतं, मग अशा 1-2 लोकांशी आपला चांगला कनेक्ट राहू द्या, त्यांच्याशी भेटत जा, बोलत जा, ती आपली खरी सपोर्ट टीम आहे। म्हणजे अभ्यास करता करता फोकसफुली, जसं मी सांगितलं, छोट्या छोट्या अभ्यास पण सुरुवात करायची, नंतर फोकसफुली तुम्ही 8-8 तास करशाल पुढे, पण तरी पण माणूस डिप्रेस होतो, भरपूर अभ्यास करून पण माणूस डिप्रेस होतो, कधी कॉन्फिडन्स लूज होतो, तेव्हा ही सपोर्ट टीम आपल्याला खूप काम करणार आहे। कळतंय तुम्हाला? सो दिस इज ऑल्सो स्टार पॉइंट ऑफ दिस व्हिडिओ, खूप महत्वाचा व्हिडिओ। सो अशा प्रकारे तुम्ही जर डेव्हलप केलं स्वतःला, आणि मी टाइम टेबल कसं करायचं काय याच्या रिगार्डिंग ऑलरेडी खूप सारे व्हिडिओ दिले, मागचे माझे व्हिडिओ बघा अभ्यासाचे रिलेटेड, तुम्हाला टाइम टेबल कसा करायचा, कसा अभ्यास फास्ट करायचा, कसे सब्जेक्ट कव्हर करायचे, भरपूर गोष्टी मी कव्हर केलेल्या आहेत, ते व्हिडिओ बघा। आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सगळ्यांचा सार दिलाय, काय करायचं, कळालं? या पद्धतीने केलं तर आपण शुअर शॉट आपले वायडी क्लिअर करू शकतो, ऑल क्लिअर होऊ शकतो। आता राहिलं प्लेसमेंटसाठी कसं करायचं। या सेमिस्टरमध्ये, हा सेमिस्टर जुलै ते डिसेंबर आहे, या सेमिस्टरमध्ये ऑल क्लिअर व्हायचं, पूर्ण विषय काढायचे आणि नेक्स्ट सेम मध्ये आपल्याला बिल्ड पॅरलल स्किल, म्हणजे नेक्स्ट सेम मध्ये आपण रिकामे राहणार आहे, त्यावेळी आपल्याला इयर ड्रॉप मध्ये काही स्किल शिकायचे, आपल्या ब्रांच रिलेटेड, मेकॅनिकल रिलेटेड वेगळ्या स्किल असतात, कॉम्प्युटर रिलेटेड वेगळे असतात, सिव्हिल रिलेटेड वेगळे असतात, आपल्या ब्रांच रिलेटेड ज्या स्किल आहे आपल्याला त्या शिकायच्या आहे, म्हणजे नेक्स्ट 6 मंथ आपले वाया जाणार। यस, सो ह्या पद्धतीने वर्कआउट करा, इथे ऑल क्लिअर व्हा
आणि इथे आपल्याला नेक्स्ट सेमिस्टरमध्ये स्किल डेव्हलपमेंट स्वतःला करायची. अशा प्रकारे हे वर्ष आपण वापरलं तर आपला पूर्ण हा इयर आपला वाया जात नाही, युटिलाइज होतो. आणि ऑब्विसली मुलं पासआउट झाल्यानंतर जे करतात ते आपण नेक्स्ट सेम मध्ये करून घेऊ. म्हणजे आपला हा रोड मॅप एकदम परफेक्ट मी तुम्हाला दिलाय, हा फॉलो करा. शुअर शॉट इंजिनिअरिंग खूप सोपी होईल तुमची. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा. तुम्हाला वाटत असेल मी बोलल्याने तुम्ही मोटिवेट होताय, काहीतरी फायदा होतोय, काही डाऊट असले कमेंट मध्ये या चॅनल सबस्क्राईब करा. आणि अभ्यास करताना बॅकलॉग साठी नक्की आपलं पर्पल हॅट ऍप्लिकेशन रेफर करा. बघा, पर्पल हॅट ऍप वर काय आहे की इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी जे मटेरियल लागतं आम्ही सगळं एका प्रत्येक कोर्समध्ये देऊन दिलंय. काय लागतं, व्हिडिओ लेक्चर्स लागतं, आपल्या भाषेत लागतं, सॉल्व पेपर लागतं, IMP क्वेश्चन लागतं, सगळं काही याच्यात आहे ना ऍप्लिकेशन मध्ये. सो ऍप्लिकेशन डाउनलोड करा, मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. आणि कुठले विषय तुम्हाला वाटतोय अवघड जातोय किंवा स्कोरिंग करायचंय, फ्री लेक्चर बघा, डेमो लेक्चर आवडले, ऑफर्डेबल आहे, एकदम ऑफर्डेबल आहे. सबस्क्राईब करा आणि गॅरंटेड आमच्या सोबत केलं आणि माझे फंडे फॉलो केले, दिलेल्या आमच्या बेस्ट टीचर्सने आम्ही जे शिकवलं एवढंच करायचं. पुस्तक वगैरे वापरू नका, आम्ही दिले एवढंच करा. शुअरली तुम्ही तुमचे विषय क्लिअर करा. सो थँक्यू.